तर नमस्कार मंडळी, मी जयेश. आज मी तुमच्यासाठी नेरळच्या जे नवीन अपडेट्स आहेत ते घेऊन आलेलो आहे. आणि मेन कसं आहे, ज्या ज्या लोकांनी आपल्याकडून फ्लॅट्स घेतलेले आहेत ते खूप आज हॅप्पी आहेत. कारण की तुम्हाला आयडिया असेल, गव्हर्नमेंटने आपलं जे नेरळ आहे ते थर्ड मुंबई म्हणून अनाऊन्स केलेलं आहे. आणि आता आपल्या नेरळला नवीन एक ओळख निर्माण झालेली आहे, जेणेकरून शिरूर महामार्ग जो पुण्याला जॉईन होतो भीमाशंकर थ्रू, तो पण आपल्या नेरळमधून जातोय. आता काही महिन्यात आपण कर्जत टू पनवेल ट्रेन सुद्धा चालू होणार आहे. आणि मेन त्या दिवशी आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी आताच न्यूज अनाऊन्स केली की आपला चौथा ट्रॅकचं सुद्धा काम चालू झालेलं आहे. त्याच्यासाठी पण समथिंग 2,000 करोड रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे चौथ्या ट्रॅकसाठी. तर आपला जो नेरळ आहे तो खूप ग्रो होत आहे. आणि राहिला प्रश्न असा की तुम्ही जर नेरळमध्ये प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करताय तर काय तुमचा इथे फायदा आहे. कारण की बघा, जर तुम्ही राहण्यासाठी बघताय तरी बेस्ट आहे. कारण की जर चौथा ट्रॅक चालू होणार आहे तर तुम्हाला कंटिन्युटी ट्रेन 15-15 मिनिटांनी भेटतील. कर्जत पनवेलच्या जे ट्रेन चालू झालाय तर तुम्हाला जो पनवेलला जाण्यासाठी वाया टू ठाणा जायला लागायचं ते तुम्हाला जावं लागणार नाही. कर्जत वरून तुम्ही पनवेलला सुद्धा जाऊ शकता. म्हणजे आपला जो प्रवास आहे तो थोडा लवकर होणार आहे. आणि जो आपला नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे, विथिन 45 मिनिट्स मध्ये आपण बाय कार रीच होतो तिथे. तर भरपूर कनेक्टिव्हिटी आपल्या नेरळला आलेली आहे. तुम्ही प्रॉपर्टी नेरळमध्ये सर्च करताय तर लवकरात लवकर आपल्या प्रोजेक्टला व्हिजिट करा. आपल्या जे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय तिथे माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर नेरळमध्ये व्हिजिट करा. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये प्रॉपर्टी द्यायचं काम आपण करणार आहेत. आणि तुमचं जे स्वप्नातलं घर आहे ते नक्कीच तुमचं साकार होणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.